तर बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना फोन करणार नाही असं खासदार पार्थ पवार यांनी स्पष्ट केलं आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे काँग्रेसशी बोलू म्हणत असतानाच पार्थ पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे। काँग्रेसला भविष्यामध्ये महाराष्ट्रात काय त्रास होईल ते दिसेलच असंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये यामुळेच पडझड झाली असंही पार्थ पवार यांनी म्हटलंय। काय बोलणं नाही झालंय कोणाबरोबर ना, अजिबात नाही। त्यांना कळायला पाहिजे काय करायचं। राष्ट्रीय नेतृत्वाशी वगैरे काही बोलायची गरज वाटते नाही, मला नाही वाटत। सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात आहेत, सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय। त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल, त्यांना करू द्या। अच्छा पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल। अच्छा कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत। हो आता जो प्रेम दादांचा आहे हो लोकांच्या मनात, हो अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। तुम्हाला वेदना होत आहेत यामुळे? मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत। जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं हो आणि आम्ही समोर जाऊ। अच्छा समजलं? आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। हो जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। अच्छा पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। अच्छा दरम्यान बिनविरोध निवडणूक करण्यासाठी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या नेत्यांशी बोलण्याचा अजूनही प्रयत्न मी आणि प्रफुल्लभाई करणार आहोत। त्यांना विनंती करू खरगेजींना की ज्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होते आहे आणि दादांचं महाराष्ट्राचं योगदान लक्षामध्ये घेता हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी काही बोलणं झालं होतं आपलं? नाही, शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांशीच बोलावं लागेल। त्यांच्याशी स्वतः प्रफुल्लभाई आणि मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यात यशस्वीता मिळावी म्हणून लागलं तर हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सुद्धा आम्ही बोलू। इतर प्रयत्न पण आहे आणि आमची विनंती पण राहील काँग्रेस पक्षाला की आपण या मोठ्या पार्श्वभूमीमध्ये आणि महाराष्ट्राची जे एक आजपर्यंतची जी एक प्रथा आहे, परंपरा आणि जे एक संस्कृती आहे, त्यामध्ये अशा जेव्हा त्यांचं आकस्मिक निधन होतं तर आपण बिनविरोध त्यांना निवडणुकीमध्ये मदत करतो त्यांच्या परिवाराला। त्याचप्रमाणे सुनेत्राबाईंना त्यांनी मदत करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.